जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. हो. सर्वांचं स्वागत आहे इथे. आज आपण थोडस असा विचार करतोय की औपचारिक दृष्ट्या म्हणजे आपण हा विषय ठेवला आहे, अष्टांग मार्ग, बरेच दिवसापासून. आणि आपण त्याचं वेगवेगळ्या अंगानं त्याचं परीक्षण करण्याचा प्रयत्न केला. क्रमशः नाही गेलो आपण. क्रमशः म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी, हा जो अष्टांग मार्ग आहे. आणि हा अष्टांग मार्ग म्हणजे दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. ह्या दुःख निरोधगामिनी प्रतिपदा हे चौथं जे सत्य आहे, दुःख निवारणाचा, दुःख निरोधाचा मार्ग, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. असा आपण क्रमशः अभ्यास नाही केला, परंतु त्याच्या अवतीभोवतीच्या बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या. त्याचं कारण मी तुम्हाला थोडंसं आधी पण लक्षात आणून दिलंय, आत्ता पण परत लक्षात आणून देतो की हे पहिलं प्रवचन म्हणून प्रसिद्ध आहे, बुद्धांचं पहिलं प्रवचन. आणि इथं धम्माचं काय म्हणतात ते, बुद्धांना जे समजलं मार्ग दुःखमुक्तीचा, दुःखमुक्ती जी समजली, अनुभव आला आणि समजलं की दुःख मुक्ती अशी अशी असते आणि अशी अशी मिळू शकते. हा जो मुद्दा बुद्धांच्या लक्षात आला, तो त्यांनी इतरांना सांगायचं जेव्हा ठरवलं, तेव्हा ते पहिल्यांदा पंचवर्गीयांच्या समोर त्यांना सांगता आलं. बाकीच्या लोकांना सांगायची इच्छा होती, परंतु ते शक्य झालं नाही. मग पंचवर्गीयांना सांगितलं पहिल्यांदा, म्हणून ते पहिलं प्रवचन म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हे पहिलं प्रवचन कोणाला दिलं आणि त्यालाच पहिलं प्रवचन म्हणता येऊ शकतं का सर्वांसाठी? ते पहिलं प्रवचन आहे हे बरोबर आहे, परंतु ते कोणाला दिलं तर तपस्यांना दिलेलं आहे. ते म्हणजे आधीच मार्गावर होते आणि बुद्ध त्यांना जाणत होते. तपस्येच्या काळात ते त्यांच्या बरोबर होते, म्हणून ते त्यांना जाणत होते की हे 5 लोक माझ्याबरोबर आत्मक्लेशाची तपस्या करताना आणि ध्यान साधना करताना, विशेषतः आत्मक्लेशाची तपश्चर्या करताना, हे 5 लोक माझ्या बरोबर होते. आणि त्यांना मी आधी सांगितलं पाहिजे. ते त्यांना ओळखत होते म्हणून त्यांच्याकडे ते आधी गेले. कारण माणूस काय होतं, जेव्हा बोलायचं असतं तेव्हा, किंवा आपलं काही म्हणणं सांगायचं असतं तेव्हा, तो जवळच्या माणसांना आधी सांगतो, ओळखीच्या लोकांना आधी सांगतो. ज्या काही नवीन कल्पना वगैरे येतात, कोणालाही उठून सांगू शकत नाही. ते सांगणार ते जवळच्या माणसाला, ओळखीच्या माणसाला, ज्याला ते समजेल अशा माणसाला, विश्वासू माणसांना, असं ते सांगेल. त्यामुळे बुद्धांना पहिल्यांदा या पंचवर्गीयांना सांगण्याची, किंवा त्याच्या आधी आलार कालाम, बुद्ध रामपुत्र यांना सांगण्याची इच्छा का निर्माण झाली, तर त्यांची ओळख होती. नुसतीच ओळख नव्हती, तर आलार कालाम, बुद्ध रामपुत्र तर हे त्यांचे ध्यान साधनेतले गुरु होते. आणि ते नुसते गुरुच नव्हते, तर त्यांच्या पातळीवर सिद्धार्थ गौतम गेले होते, म्हणजे प्राप्तीच्या दृष्टीनं. आणि त्यामुळं ते आलार कालामुद्ध रामपुत्रांना चांगलंच जाणून होते. आणि म्हणून ते ते त्यांच्या मनात आधी आले की त्यांना सांगितलं तर मला काय सापडलं ते त्यांना आधी समजेल. पण ते दोघेही नव्हते, म्हणजे त्यांचं निवर्तले होते. मग या पंचवर्गीयांची आठवण येते. आता हे पंचवर्गीय जरी हे असले,
पूर्वीचे माहितीतले असले तर ते नंतर शत्रू बनले होते. ते त्यांच्यावर नाराज होते सिद्धार्थ गौतमांवर का तपश्चर्याचा मार्ग, ध्यानाचा मार्ग सोडून दिला किंवा विशेषतः तपश्चर्याचा मार्ग सोडून दिला. त्यांच्या दृष्टीने ते काय म्हणतात, घसरले ते. म्हणजे ते परत सामान्य लोकात आले असं त्यांचा समज होता पंचवर्गीयांचा, त्यामुळे ते शत्रू बनले होते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष गाठभेट झाली आणि समोरासमोर पाहिलं, तेव्हा मग त्यांच्या लक्षात आलं की नाही, हे कोणी सामान्य व्यक्ती दिसत नाही आत्ता. म्हणून त्यांनी जरी विरोध करायचा ठरवला होता किंवा ऐकायचंच नाही, विरोध म्हणण्यापेक्षा यांचं ऐकायचंच नाही, त्यांना लांबून पाहिल्यावर म्हणे यांचं ऐकायचं नाही, परंतु जवळून पाहिल्यावर मग ते काहीतरी वेगळे पण जाणवलं असेल आणि नाही, आता ऐकायचं नाही ठरवलं, पण आधी जे पाहुणचार करायचं पण ठरवलं नव्हतं, ते आधी पाहुणचार करायला लागले. बसायला टाकलं, पाणी दिलं, काय असेल ते. म्हणजे बोलण्यासाठी वातावरण तयार झालं. आणि मग पुढचं जे काही झालं ते मग बुद्धांनी बरोबर हँडल केलं सगळं, समजावून सांगितलं. मग त्यांनी त्या पंचवर्गीयांना पण समजून घेतलं असणार आहे का यांचा माझ्याविषयीचा गैरसमज असणार आहे. म्हणजे माणूस म्हणून माणूस गैरसमज त्याचा होऊ शकतो. माणूस आपल्याच मताला चिकटलेला असतो. आपण करतो तेच बरोबर आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. तसं यांनाही वाटत असेल की आपण करतो तेच बरोबर आहे आणि त्यामुळे माझ्याविषयीचा त्यांचा गैरसमज असेल तर तो हळूहळू त्यांनी कमी केला असेल. म्हणजे त्यांना रिसेप्टिव्ह बनवलं, ग्रहणशील बनवलं. आधी ऐकायला तयार केलं त्यांना आणि मग चर्चा सुरू झाली. आणि चर्चा सुरू झाल्यानंतर मग त्यांनी जो काही संवाद झाला त्यांच्यात, त्याचं छान स्पष्टीकरण बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आहे. ते बुद्ध आणि धम्म, तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय मानतो मी. बाबासाहेबांनी जे स्पष्टीकरण केलं त्याच्यावर आपण स्वतंत्र चर्चा करावी असं मला वाटलं. त्यांना ग्रहणशील बनवलं पंचवर्गीयांना बुद्धांनी. आणि मग जे काही घडलं तिथं बुद्धांनी जे काही सांगितलं, त्यांना जे समजलं ते दुःखमुक्तीचा मार्ग, तर ते जगामध्ये पहिलं प्रवचन म्हणून प्रसिद्ध झालं. परंतु ते ज्यांना सांगितलं ते पंचवर्गीय तपस्वी हे आधीच प्रगत अवस्थेत होते. त्यांना फक्त आता पुढचा काय म्हणतात, ॲडव्हान्स प्रगत गोष्ट सांगण्याची गरज होती. त्यांना काय प्राथमिक गोष्टी सांगण्याची गरज नव्हती, कारण ते स्वतः शोधत होते. बुद्धांसारखं ते पण शोधत होते. जीवनातलं दुःख, यातना, जे काय असेल ते, मुक्ती, विमुक्ती, जो त्यावेळचा जो प्रचलित प्रचलित शब्द जे असतील ते समाधी, समाधी शोधत होते. दुःखमुक्ती हा तर बुद्धांचा शब्द आहे. निब्बाण हा बुद्धांचा शब्द आहे. ते समाधी शोधत असतील. बुद्धांनी सम्यक समाधी सांगितली. आता त्यांचीच भाषा बोलली, फक्त त्याला सम्यक शब्द जोडला. की सम्यक समाधी म्हणजे खरं म्हणजे दुःखमुक्ती हे त्यांनी समजावून सांगितलं असेल सत्यांच्या भाषेत. आणि मग त्यांच्याशी ती बोलण्याची भाषा जी होती अष्टांग मार्गाची, आर्य अष्टांगिक मार्गाची, जो काही ग्रंथात शब्द आलाय तो संवाद हा
प्रगत मानसिकतेच्या आधी तपस्या करणाऱ्या लोकांशी झालेला संवाद आहे. त्यामुळे ते सगळ्यांसाठी पहिलं प्रवचन नसणार आहे. ऐतिहासिक दृष्ट्या ते पहिलं प्रवचन आहे. परंतु त्या तपस्व्यांच्या खाली म्हणजे जे इतर लोक, कारण पाच तपस्वी कठोर तपस्वी होते, बुद्धांसारखेच. बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतमांसारखेच. गौतम हे त्यांच्यामध्ये पण टॉपला होते. अशा लोकांची ते बोलतायत. नंतर मग त्यांच्यापेक्षा खाली 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 असं करत करत मग अं, सामान्य लोकांपर्यंत जेव्हा बुद्ध पोहोचले. आता सामान्य लोक म्हणजे कसं, किसा गौतमी आहे. सामान्य लोक म्हणजे कसं, हा दरोडेखोर अंगुलीमाल आहे. सामान्य लोक म्हणजे सुनीत भंगी आहे. झाडलोट करायचा तो, आणि तो प्रभावित झाला म्हणून त्याला 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 त्याच्या समोर गेले ते. किंवा पटाचार आहे, जिच्या घरातले सगळे लोक दुर्घटनेत गेले. एक वेगळी कथा आहे ती. किंवा सुप्रबुद्ध अं, महारोगी आहे. त्याचं दुःख पाहून त्याला ते त्याच्याशी बोललेले आहेत ते. तर अशा लोकांशी बोलताना हे पहिलं प्रवचन थोडंच बोलणार आहे. ते सामान्य लोक आहेत. सामान्य लोक आहेत म्हणजे तपस्येच्या किंवा ह्यांच्या मार्गावर नाही, जंगलात गेलेले लोक नाही ते. हा. गृहत्याग करून असे बाहेर फिरणारे साधू संत तपस्वी अशातले नव्हते ते, हे लोक. असे अनेक लोक भेटले. आणि मग जे तपस्येच्या मार्गावर नव्हते असे इतर याच्यामध्ये अनाथपिंडक आहे, व्यापारी होता तो. किंवा असे काही राज्यातल्या इतर राज्यातल्या परंपरेतले काही लोक होते. जसा यश हा एक राजकुमार होता आणि त्याचे काही मित्र होते. तर त्यांनी या मार्गावर आणलं. असे असे ज्या सामान्य सामान्य लोकांशी जी त्यांची बोलण्याची पद्धत असणार आहे, ती कशी असणार आहे, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. तिथे काय, हे पहिलं प्रवचन, ही भाषा तिथं नसणार आहे. तिथं कोणती भाषा असणार आहे? समजा आपण विचार करू, असा विचार करू की आपल्याला बुद्ध भेटतायत आणि आपण आपला प्रश्न त्यांच्याशी बोलतोय. आपण काय सांगणार आहे त्यांना? काय काय बोलणार आहे त्यांच्याशी आपण? आपला प्रश्न, आपला त्रास बोलणार आहे का? त्यांचा विषय तोच आहे, असा असा त्रास आहे, जो आपला प्रत्येकाचा जो काय असेल तो. समजा मला भेटले तर मी मी म्हणेल की आता समजा आत्ताच भेटले, मी म्हणेल की मी आता 71 वर्षाचा झालोय आणि असं असं करत मी आलोय. तुमची शिकवण मी अभ्यास करत करत आलोय. आणि हे अशी अशी मला समजलेली आहे. उदाहरणार्थ सती. बुद्धांना मी, तुमची सती मला अशी अशी समजलेली आहे. पण एक प्रश्न आहे माझा, की आता इथून पुढे मला ते नाही जमणार. कारण मला लोकांशी संपर्क करायला जी नॉर्मल प्रकृती पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे इतरांशी बोलायचं, ऐकायचं, म्हणजे तुमचं सगळं ही सिस्टम तुमची चांगली पाहिजे, म्हणजे कान चांगले पाहिजेत. आणि आणि मला आता नाही बोलता येत. मी जास्त नाही करू शकत. व्यक्तिगत संपर्क माझा कमी कमी होत असे मी समस्या बोलतोय समजा बुद्धांशी. आता बुद्धांशी म्हणजे एका जागृत व्यक्तीशी, किंवा आपल्यातल्याच बुद्धांशी बोलतोय असं म्हणू. किंवा समोर बुद्ध व्यक्ती आहेत, असं जे काय असेल ते, भाषा एकच असणार आहे. त्रास आपण बोलतोय, आपली समस्या आपण बोलतोय.
तर मी असं सांगितल्यावर मग बुद्ध काय सांगणार आहेत? मग ते जे मला सांगतील त्याच्यातून माझं ओझं, मनावरचं ओझं जर कमी होत असेल, ते जे काय सांगतील ते, आता आपल्याला नाही माहित त्यांनी काय सांगितलं असतं. मग आपल्याला काय समजतं त्यानुसार आपण त्याचा एक अंदाज घेऊ शकतो. तर त्यांनी काय सांगितलं असतं मला? असं असं म्हणजे जीवन असंच आहे आणि स्वीकार करावा लागतं. हे असंच आहे आणि ते तसं नको. हे पाहिजे नकोचं जे आपलं असतं चित्त, हे याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. हे जेव्हा असं चांगलं होतं तेव्हा चांगलं आहे, आता नाही, नाही चांगलं. हे चांगलं आणि वाईट, योग्य अयोग्य, अनुकूल प्रतिकूल, हे असंच चालतं जीवन. कोणाचंही जीवन सरळ चालत नाही आणि शेवटी मृत्यू आहे. आणि त्याच्या आधी, मृत्यूला वश होण्याच्या आधी जीवनामध्ये असंच चालतं. आणि ते मला म्हणतील ती तुझी तुझी ती व्यक्तिगत समस्या आहे. तर त्याच्याकडे समस्या म्हणून पहा, जीवन असंच असतं पहा, आणि ते माझं ओझं हलकं करतील. आणि जेवढं जमतं तेवढं आधी स्वतःच यातनांमधून, दुःखामधून, टेन्शनमधून, प्रेशरमधून मोकळा हो. आणि जसं जमेल तसं सांग. जेवढं जमेल तेवढं सांग. ज्या मार्गाने जमेल, ज्या साधनांनी जमेल, ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीनं सांग. तुला खरंच कळालं असेल तर असा काहीसा संवाद होऊ शकतो. आता प्रत्येकाने ते बघायचं की आपल्याला भेटले तर आपण काय बोलणार आहे. पण मी नवीन आहे, मला काही माहिती नाही, तर लगेच ही सम्यक दृष्टी, ही सम्यक संकल्प, ही सम्यक असं थोडं सांगणार आहे ते. माझा प्रश्न काय आहे आधी बुद्ध लक्षात घेणार आणि त्या पद्धतीने बोलणार. तसंच ते किसा गौतमीशी बोलले, अंगुलीमालाशी बोलले, पटाचाराशी बोलले असतील, अं, क्या राजाशी बोलले ते त्या पद्धतीने बोलले, बिंबिसाराशी त्या पद्धतीने बोलले, अजातशत्रूशी त्या पद्धतीने बोलले, जीवकाशी त्या पद्धतीने बोलले, जो वैद्य होता, जो डॉक्टर होता, सारीपुत्र, मोगलान, काय कितीतरी जी नाव आहेत, जे अनेक सूत्र जे आहेत, ते अनेक माणसं आहेत. त्रिपिटकामध्ये जी अनेक सूत्र, अनेक गाथा वगैरे ज्या येतात ना, त्या ती माणसं आहेत. त्या माणसातल्या एकेकाशी ते जास्त बोललेले आहेत. कारण सर्वांसाठी एकच शिकवण नाही लागू पडत. एकेकाशी, वन टू वन, त्याला कल्याण मित्रता म्हटलेलं आहे. त्या कल्याण मित्रतेतून ते जे बोललेले आहेत वन टू वन मध्ये, व्यक्तिगत पातळीवर, तर ते व्यक्तिगत समस्या समजून घेऊन, त्याची अडचण समजून घेऊनच ते त्याला काही मार्ग सांगत असतील. मग त्याच्यावरून ही सूत्र तयार झाली. म्हणून त्या त्या व्यक्तींची नावं त्या त्या सूत्रांना दिलेली आहेत. जसं अनाथपिंडक सूत्र, किंवा अ, स्वतःच्या मुलाशी पण बोलताना ते वेगळंच बोललेले आहेत. म्हणून ते राहुलोवाद सुत्त, किंवा काही काही सुत्त अशी आहेत की त्याचा सार घेऊन ती नावं त्याला आलेली आहेत. त्यांचा आपण एक एक करून अभ्यास करू शकतो. आपल्याला धम्माचा महासागर आहे आपल्या समोर. आपण एक एक विषय घेऊन आपण अनंत काळ त्याच्यावर चर्चा करू शकतो. पण मुख्य विषय जो असणार आहे तो आपण, आपला प्रश्न सोडवणं हा आपला मुख्य विषय आहे. कारण आपलं जीवन ही आपली जबाबदारी आहे आणि तो आपला त्रास पण आहे. त्यामुळे पहिले आपण, आत्ता दीप भव, ही बुद्धांची परत मुख्य शिकवण आहे.
कुठं काय चाललंय न कोण काय म्हणतंय न काय कार्यक्रम चालले न किती अभ्यास आहे न किती सूत्र आहेत आणि किती अगाध ज्ञान पडलेलं आहे. मेडिकल स्टोअर किती मोठं आहे ते नाही महत्वाचं. मला कोणती गोळी पाहिजे ते महत्वाचं आहे. मला कोणतं औषध पाहिजे. मेडिकल स्टोअर धम्म हे समजा सगळं ज्ञान म्हणजे मेडिकल स्टोअरचा मोठं मेडिकल स्टोअर. आजकाल मोठं जे आहे जसं एखादा मॉलमध्ये कसं एखाद्या सगळ्या प्रकारच्या वस्तू तिथं असतात. म्हणजे बहुतेक रोजच्या म्हणजे नेहमीच्या. मेडिकल स्टोअर नसतं त्याच्यामध्ये. पण मेडिकल स्टोअर आपण जर घेतलं तर मोठं मेडिकल स्टोअर. आजकाल फार मोठमोठाले मेडिकल स्टोअर असतात. ते किती औषधं असतात त्याच्यात. असं समजू की सगळ्या रोगांवरची औषधं, सगळ्या आजारांवरची औषधं एकाच मेडिकल स्टोअर मध्ये आहेत. म्हणजे हार्टची औषधं तिथेच आहेत, कानाची औषधं तिथेच आहेत, डोळ्याची तिथेच आहेत, श्वासावरचे काय छातीचे रोग आहेत, काही फुफ्फुसाची त्याची त्याच्यावर, पोटाची तिथंच आहेत, पाठीची तिथंच आहेत, अपघाताची सगळी साधनं तिथं आहेत, सगळं सगळं तिथं सगळं उपलब्ध आहे. काहीच असं नाही कोणत्याच आजारावरचं औषध तिथं नाही असं नाहीच. असं एवढं मोठं समजा मेडिकल स्टोअर आहे. पण मला काय झालंय, मला मला काय झालं, माझा काय प्रॉब्लेम समजा माझा आता कानाचा प्रॉब्लेम आणि मला कानाशी संबंधित तिथं औषधं पाहिजेत किंवा नाक कान घशाशी संबंधित ते तिन्ही एकत्र आहेत म्हणून ENT, इयर नोज थ्रोट, नाक कान घसा, कान नाक घसा. आणि मला तेवढीच औषधं पाहिजेत. एक ती औषधं एक दोन दोन तीन चार पाच प्रकारचे, पाच सहा प्रकारच्या औषधाच्या पलीकडची औषधं मी पण गेलं एवढ्या अख्खं आयुष्य गेलं माझं त्या ह्याच्यात. ह्या पाच सात औषधांच्या पलीकडं नाही. 9 10 पर्यंत 10 म्हणजे बाटल्या आणि ते सगळं धरून तेवढं त्यातलंच मला एक दोन पाहिजेत. अख्ख्या मेडिकल स्टोअरचं काय करायचं. गरजेचंच नाही ते माझ्या. जसं धर्मातल्या ज्या काही शिकवणी आहेत त्या सगळ्यांची आपल्याला काय म्हणतात, अभ्यास अभ्यास करू शकतो आपण. सगळ्यांचा उपयोग नाही ना. अंगुलीमालाला दिलेली शिकवण मला कशी लागू पडेल. मी डाकू नाहीच आहे ना. मी खून खराबा करतच नाही ना. माझ्या हातात तलवार नाहीये. आणि त्याची मानसिकता आणि माझी मानसिकता वेगळी आहे. तर मला बुद्ध अंगुलीमालाची शिकवण कशी काय देऊ शकतील. किंवा मी स्त्री नाहीये. माझं एकुलतं एक मूल मेलेलं नाही, किसा गौतमी सारखं. मला तिची शिकवण ती मला कशी काय देतील. तिचं औषध वेगळं आहे, माझं वेगळं आहे. असं बुद्ध धम्माकडे आपण पाहिलं पाहिजे. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की हे पहिलं जी अष्टांग मार्गाची शिकवण जी आहे ना ती त्या पंचवर्गीय भिक्षूंना सांगितली. त्यातही मला वाटतं ते कौंडिन्याला आधी समजली म्हणजे त्याला सांगितली. त्याला आधी समजली म्हणजे त्याला ती सांगितली असेल, परंतु त्यातला समाधी मार्ग सांगितला म्हणजे पाचही लोकांना जनरली सांगितले असेल, परंतु पहिल्यांदा कौंडिन्यालाच का समजलं पंचवर्गीयातल्या, तर तो कौंडिन्याची त्यांचा व्यक्तिगत संपर्क झालेला असणार आहे, व्यक्तिगत कल्याण मित्रता. आणि तिथं त्यांनी त्याचा पहिला प्रश्न सोडवला. काय असेल तो. कारण कौंडिन्य म्हणून तपस्वी जरी होता तरी व्यक्ती म्हणून तो वेगळाच असला पाहिजे. त्याचे प्रश्न वेगळेच असले पाहिजेत. ते सगळे पाचही लोकांचे प्रश्न नव्हते. त्याचा वेगळा असला पाहिजे. काय होता ती गोष्ट ग्रंथात नाही आलेली कुठं. कौंडिन्य सुत्त नाही जा कुठं. असेल पण माहिती नाही.
पण तसं कुठं ऐकण्यात नाही. कौंडिन्य सूक्त, बघ कौंडिन्याला काय सांगितलं, पंचवर्गीयांना काय सांगितलं, तो हा चार आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग आणि पहिलं प्रवचन म्हणून जगाला माहिती आहे. पण कौंडिन्याला काय सांगितलं ते वेगळं असणार आहे. म्हणून तो, त्याला, त्याच्याशी जे काय बोलले तो पहिल्यांदा मुक्त झाला. त्याचा प्रश्न सुटला. म्हणजे प्रश्न असा सुटला असेल की ज्याच्यासाठी तो तपस्वी झाला, ते हेतू साध्य झाला बुद्धांमुळे, किंवा त्याच्यामुळे, त्याच्या प्रॅक्टिसमुळे. असं याचं स्वरूप दिसतं. त्यामुळं अभ्यास करताना नाही नाही हे पहिलं प्रवचन, मग हेच आपल्याला पक्क समजलं पाहिजे आणि मग असंच आपल्यालाही समजेल, नाही. हे एक औषध आहे. हे एक वेगळं औषध आहे. आणि आपल्याला आता मी अष्टांग मार्गाचा सारांश सांगून ते मी आजचा हा विषय आपण अष्टांग मार्ग म्हणून थांबणार आहोत थोडंसं. तो वेगळ्या पद्धतीने नंतर पुढे येईल, तो वेगळ्या मार्गाने. कारण ते कुठे जाणार नाही. अष्टांग मार्ग म्हणजे आपलं जीवन आहे, दृष्टी आहे, समज आहे, काहीतरी करायचं ठरवतो, वाणी, आपली कायिक कृती म्हणजे कर्मांत, आपली जीवनशैली, आजीविका, आपले प्रयत्न, व्यायाम, आपलं सती, भान, जागृती, आणि आपल्या जीवनातला विस्कळीतपणा कमी कमी होत होत सगळं एक व्यक्तिमत्व होणं. व्यक्तिमत्व जे विखुरलेलं असतं, पांगलेलं असतं, मनात एक, बोलण्यात एक, वागण्यात एक, सगळं सगळं ते जो जीवनातला विस्कळीतपणा असतो, त्याच्यात कुठंच एक वाक्यता नसते. नेहमी असं काय म्हणतात, विचिकिच्छा म्हणजे काय, नेहमी आपल्याला शंका असते. आपण जे करतो, अरे हेच खरं आहे का, एवढंच करू का, मग त्याचं काय, मग ह्याचं काय, मग तो काय करतो, मग इकडं काय चर्चा चालली, अष्टांग मार्गात काय, सप्तबुद्धांगात काय, शील समाधी प्रज्ञेत काय, आणखीन काही समाधी मार्गात काय, विपස්සनेत काय सांगितलंय, बाकी आजच्या आजच्या ह्याच्यात ओशो काय सांगतात, गोयंका काय सांगतात, संरक्षित काय सांगतात, पुन्हा थाई लोक येतात ते काय सांगतात, श्रीलंकेचे लोक येतात ते काय सांगतात, जपानी काय सांगतात, चायनीज काय सांगतात, ह्या ग्रंथात काय लिहिलंय, त्या ग्रंथात काय लिहिलंय, असे शेकडो ग्रंथ समोर आहेत. हजारो लोक सांगणारे आता रोज पुढे येत आहेत. आता आणखीन त्याच्यामध्ये ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची भर पडलेली आहे. ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे जे आता हे इलेक्ट्रॉनिक भाषेतून बोलणारे, हे जी ह्या ज्या मशीनी आहेत, मशीन बोलतात, ह्या ए आय म्हणजे मशिनी बोलतात, इलेक्ट्रॉनिक मशिनी बोलतात. तर एवढं मोठं आपल्या समोर जर येत असेल, कानावर पडत असेल, डोळ्याला दिसत असेल, आपल्यासाठी काय उपयोगाचं आहे याच्यातलं, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणून सतीचा विषय हा आपल्यासाठी महत्वाचा. आपल्या जीवनाशी आपला संपर्क पाहिजे. आपला प्रश्न आपल्याला समजला पाहिजे. तो आपण कसा सोडवू शकतो हे आपल्याला समजलं पाहिजे. अत्तदीप भव, हीच महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अष्टांग मार्ग कुठे जाणार नाही. अष्टांग मार्ग तिथंच आहे. तोही आपल्यातच आहे, तो काय बाहेर नाही, अभ्यास म्हणून नाही. त्याच्यामुळे हा आपण कारण आपण कसं टायटल दिलंय ना, हा, अष्टांग मार्ग, अष्टांग मार्ग. आता आपल्याला गोंधळासारखं होत असेल की हे कधी संपायचं हे. रोज तर सांगतात अष्टांग मार्ग, अष्टांग मार्ग, आणि क्रमशः आता काहीच चाललं नाही. ते चालणारच नाही. बुद्ध धर्मातली कोणती शिकवणी क्रमशः नाहीये.
माझं मत आहे. कारण हा सागर आहे. सागर. आता सागरातलं पाणी, समुद्रातलं पाणी, तुम्ही तांब्याभर पाणी घेतलं, समुद्रातलं पाणी घेतलं तांब्याभर पाणी, आणि तांब्यात ते पाणी आल्यावर ते काय होतं, ते समुद्राचं पाणी नाही राहत, ते तांब्यातलं पाणी राहत. ऍक्च्युली आहे ते समुद्रातलं पाणी. पण आपण असं नाही म्हणत हे समुद्राचं पाणी, हे आपण म्हणतो तांब्यातलं पाणी किंवा ग्लासातलं पाणी, भांड्यातलं पाणी, हंड्यातलं पाणी. हंड्यातलं पाणी नसतंय ते. आपल्या हंड्यातलं पाणी हंड्यातलं नसतंय. ते कुठल्या तरी तळ्यातून आलेलं असतंय किंवा जलाशयातून आलेलं असतंय. त्याचं शुद्धीकरण होत होत कॉर्पोरेशन कडून ते नळाने आपल्यापर्यंत आलेलं असतं. पण आपण असं नाही म्हणत हंड्यातलं, म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी पितोय आपण, किंवा नळाचं पाणी पितोय, किंवा त्या तळ्याचं पाणी पितोय, असं नाही म्हणत आपण. आपण म्हणतो हंड्यातलं पाणी पितोय किंवा तांब्यातलं पाणी किंवा ग्लासातलं पाणी पितोय. आपण शेवटी आपल्या समोर काय येतं त्याला त्याला ती ती आपल्या समोरची धारणा असते, तेवढंच आपण धरून चालतो. जसं आता शिकवणी, एक एक शिकवण जर घेतली ना, तर ती एक शिकवण आहे, पण तिचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. सागरातलं तांब्यात घेतलेलं पाणी ते सागराचं पाणी आहे. ते भले त्या तांब्यात असू द्या. तसं एखाद्या सूत्रात आलेली शिकवण ही बुद्धांची शिकवण आहे, धम्माची शिकवण आहे, धम्माच्या सागरातली शिकवण आहे. ती त्या सूत्रातली शिकवण नाही. ते कोणीतरी त्याचं संकलन करून तसं मांडलेलं आहे. बुद्धांनी ते असं जनरल सांगितलं असेल. अगदी हा हे असं होतं आणि हे असं होतं आणि असं नाही ते. वाणीमधून बोलताना ते तसं सांगू शकत नाही. वेगळ्या पद्धतीनं ते सांगितलं असेल. सागराचं वर्णन करायचं झालं तर काय करणार तुम्ही? कुठून सुरुवात करणार आहे? कुठूनही करू शकतो. सागराच्या कोणत्या ठिकाणावर आपण उभे आहोत? का बोटीत बसलोय? का पोहतोय? का किनाऱ्यावर उभे आहोत? का लांब उभे आहोत? किंवा का पर्वताच्या टोकावर उभं राहून आपल्याला समजा खालचा सागर दिसतोय, किंवा मुंबईच्या टॉवरवर, समजा आता मूनच्या टॉवरवर बसून आपल्याला अरबी समुद्र दिसतोय, तिथून आपण ते सागराचं वर्णन करू. त्यामुळं जसं दिसतं तसं ते असत नाही. परंतु आपली काय, जे आपण पाहतो तेवढंच आपण म्हणतो हा हे एवढंच आहे. जे ऐकतो हा ते तेवढंच आहे. पण त्याचा जो स्रोत आहे, त्याचं जे मूळ आहे, त्या मुळापर्यंत गेलं तर मग ते सगळ्या याच्यातून आपण मोकळा होतो. हे असं असं आहे, हे मला दिसतंय तसं, की याच्याविषयी माझं मत असं असं आहे, ते माझं मत आहे किंवा कोणाचं मत आहे, पण तो तेवढंच सत्य नाही ना. त्याचं मूळ जे आहे ते दूरवर आहे. म्हणून मूळ बुद्ध शोधले पाहिजेत. असा हा एक आपला एक अभ्यासाचा एक रोख आहे, एक दिशा आहे. मूळ बुद्ध शोधायचेत आणि स्वतःच्या अनुभवातून शोधायचेत. तर आपल्याला ते काम करायचंय. 2च मिनिटं राहिलेत. परत यायचं असेल तर आपण येऊ शकतो. हो किंवा नाही सांगा. नसेल यायचं तर आज आपण थांबूया. आज मी अं, माझ्या डोक्यात हा विषय होता की अष्टांग मार्गाचं स्वतंत्र अस्तित्व धरून तेवढाच संकुचित अभ्यास हा आपण करत नाही, करू शकत नाही. हा एका महासागरातला छोटासा भाग आहे.
आपण तुमच्याकडे काही काम असेल तर मग नाही यायचं सर. परंतु काम नसेल तर नाही आपण मला परत येऊया. नाही येऊ शकतो आपण परत, मला काही काम नाही, येऊ शकतो. तर नाही म्हणजे आप काही हो, दुसरं नसेल तर. येऊ आपण. तर माझा मुद्दा मी पूर्ण करतो आता सध्या, कारण रेकॉर्डिंग चालू आहे. तर अष्टांगिक मार्गाचा अभ्यास हा एका महासागराचा छोटासा भाग आहे. छोटासा म्हणजे नगण्य असा नाही हा. छोटासा म्हणजे वेगळा भाग, वेगळा काढलेला भाग आहे. तर तो भाग हा अष्टांग मार्गाचा भाग शील समाधी प्रज्ञेमध्ये पण जोडला जातो. तो सप्तबोध्यांगामध्ये पण जोडला जाऊ शकतो. जसं आपण म्हणतो की सम्मासती आणि समाधीमध्ये सप्तबोध्यांगाची 6 अंग येतात. म्हणजे कसं ह्याच्यात ते आहे, त्याच्यात हे आहे. एकच आहे ते. एकाच सागरातलं ते बाजूला काढलेलं पाणी. तशी ही सूत्र आहेत. त्यात गाथा आहेत. धम्मपदाची एक गाथा म्हणजे त्या सागरातला एक, काय म्हणतात, एक थेंब आहे. एक गाथा म्हणजे किंवा एक शब्द म्हणजे, किंवा दुःख अनित्य अनात्म एक शब्द आहे, एक थेंब आहे, किंवा त्या थेंबाचा एक अंश आहे. ते असं त्याचं स्वरूप आहे. त्यामुळं व्यापक विचार केला पाहिजे. धम्माचा अभ्यास करताना सागर समोर पाहिजे, आणि सागरातलं आपण थोडंसं पाणी किंवा एक थेंब बाजूला घेऊन आपण त्याच्यावर विचार करतोय, परंतु हा थेंब सागरात आहे, असं त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. त्यामुळं